खूप धन्यवाद. प्रथम ब्रह्मांडीय ऊर्जेला खूप खूप धन्यवाद देऊया की आजचा आणखी एक दिवस आम्हा सर्वांना जगण्यासाठी दिला. त्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. या वैश्विक ऊर्जेला खूप खूप धन्यवाद की आमची आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी पुन्हा एकदा चांगल्या मनाने आणि आम्हाला आजचा दिवस जगण्यासाठी दिला आणि उठण्याची ताकद दिली. हा कार्यक्रम जोडण्याची मानसिक शक्ती दिली. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्या सुदर्शन पिरॅमिडला खूप खूप धन्यवाद. व्हिज्युअलाइज करायचंय की आपण तिथे बसलेलो आहोत आणि आपण हे सर्वजण आहोत. हे सुदर्शन पिरॅमिडचे छोटे-छोटे पिरॅमिड आहोत आणि आपल्या घरावरचं जे काही पिरॅमिड आहे, तिथे सुदर्शन पिरॅमिडमधून एक सुंदर अशी एनर्जी प्रवाहित होत आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये, या अमृत वेळेमध्ये आपण सुंदर असे फ्रेश होऊन, आवरून मेडिटेशनसाठी, एक नवीन ज्ञान घेण्यासाठी घरातील एका कोपऱ्यात किंवा एका रूममध्ये सोबत घेतलेल्या आरशासहित आपण तयार आहोत आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होत आहे, आपल्या कुटुंबामध्ये प्रवाहित होत आहे. आपलं संपूर्ण कुटुंब आपल्यामध्ये जी ऊर्जा येत आहे, ती संपूर्ण ऊर्जा आपल्या हृदयामार्फत ती एक्सपांड होत आहे आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत आहे. हळू-हळू, हळू आपण ती संपूर्ण आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये, त्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग भारतामध्ये आणि संपूर्ण युनिव्हर्समध्ये आपण प्रवाहित करणार आहोत, करत आहोत. असं व्हिज्युअलाइज करून परमपिता परमात्म्याला खूप खूप धन्यवाद द्यायचे आणि पाणी अफर्मेशन करण्यासाठी पाणी घ्यायचं. कळशी असेल कळशी घ्या, तांब्या असेल तांब्या घ्या, ग्लास असेल ग्लास घ्या. आज मी चमचा न्यायला विसरली, हरकत नाही. आपण पाण्यामध्ये बघून अफर्मेशन द्यायचे आणि वर्टॅक्स करायचंय 30 टाइम राईट साइड आणि 30 टाइम लेफ्ट साइड. माझा आवाज येतोय सर्वांना? हो, येतोय व्यवस्थित. थँक्यू. की खूप खूप धन्यवाद जलदेवतेला, वरुण देवतेला खूप खूप धन्यवाद. हे पाणी पिल्याने माझं संपूर्ण शरीर निरोगी, निरामय, नित्यानंद होत आहे. मी हे पाणी प्राशन केल्याने माझ्या 7 चक्र ऍक्टिव्हेट होत आहेत, क्लीन होत आहेत. माझं मन एकदम निर्मळ झालंय. हे अमृता, तुझे खरंच खूप धन्यवाद. तुझ्यामुळं माझे शारीरिक व्याधी जे काय असेल ते नाव घेऊन बोलायचंय. माझे पाय दुखायचे राहिले, माझं वजन, जे काही तुम्हाला वजन वाढवायचंय कमी करायचं ते बोलायचंय. जे स्वतःला जे अफर्मेशन द्यायचे ते बोलायचे. माझं वजन एकदम स्लिम ड्रीम झाली आहे मी. माझं वजन 60 किलो झालंय. मी एकदम सडपातळ सुंदर दिसत आहे. माझी त्वचा मऊ, मुलायम, किती सुंदर दिसत आहे. माझी वाणी, माझ्या शब्दातून एक एक शब्द सरस्वतीच्या माथ्यातून पडतोय हे मी फील करत आहे. मी विचार, वाणी आणि व्यवहार सर्व बाजूंनी सकारात्मक होत आहे. माझं संपूर्ण कुटुंब हे विचारवाणी व्यवहारांनी आणि आनंदी, निरोगी जीवन जगत आहे. प्रत्येक जण एकमेकांशी खूप प्रेमाने, खूप आनंदाने वागत आहेत. मी आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती हळूहळू ध्यानाला जोडत आहे. प्रत्येक जण ध्यान करू लागला आहे. ओंकार साधना करू लागला आहे.
मला प्रत्येकाचा अभिमान आहे हे जलदेवते. तुझे खरंच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ह्या पाण्याला खूप खूप धन्यवाद. ह्या अमृताला खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि मग पाणी पिऊन घ्यायचंय. सकाळी उठल्या उठल्या पाणी पिल्याचे म्हणजे आपण जे पहाटे उठतो हे पाणी पहाटे उठून पाणी पिल्याचे खूप सारे फायदे आहेत. हे यापूर्वी आपल्याला मॅडमने सांगितलेलं आहेच. पण तरी पण मी सांगते की जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये किंवा काहीतरी मिळवायचंय अर्जंट की मला आता याची नीड आहे खूप, मग त्यावेळेस तुम्ही जेव्हा ब्रह्ममुहूर्तामध्ये उठता, काही पण शारीरिक आजार असतील, व्याधी दूर करायच्या असतील किंवा एखादी वटलाष्टिक गोष्टी जरी पाहिजे असतील किंवा स्वतःविषयी अ, नवीन काहीतरी मिळवायचे त्यावेळेस ब्रह्ममुहूर्तात उठून पाणी पिल्याने किंवा परमिशन दिल्याने किंवा कोमट पाणी पिल्याने जर कुणाला वजन कमी करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तात उठून कमीत कमी 2 ते 3 ग्लास पाणी कोमट करून पिले तर त्याचे रिझल्ट अफलातून आहेत. अफलातून. अफर्मेशन दिलं तर अजून छान. तर हे आहे पाण्याचं महत्व. आणि आपण सर्वजण तर वर्टेक्स वॉटरचे महत्व आपल्याला माहितीच आहे. आपण सर्वजण ऊर्जामय होतोय आणि आपल्याला वेगवेगळे अनुभव येतातच आहे कारण आपण त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहोत. म्हणून आपल्या मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद की आपल्याला एवढं अनमोल ज्ञान आपल्याला त्या देत आहेत. तर पहिल्या दिवशीपासून आपण अ, स्वतःला फॉरगिवनेस करण्यासाठी, स्वतःला माफ करण्यासाठी, स्वतःच्या हृदयाची पॉवर वाढवण्यासाठी, स्वतःची मन शक्ती वाढवण्यासाठी, आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी आणि आपलं शरीर लाईट बिंग करण्यासाठी आपण फॉरगिवनेस माफ करण्याचा हा स्वतःविषयीचा जादूमय प्रयोग करत आहोत. त्या जादूमय प्रयोग करत असताना आपण आपण स्वतःला, आपल्या आईला, आपल्या वडिलांना, आपली सासूबाई, आपले सासरे, आपली बहीण, भाऊ, दीर, जाऊबाई, नणंद, नंदावे राहिले त्या नंदेमध्येच कनेक्ट करून घेऊयात आपण. त्याच्यानंतर आजी आजोबा आणि आपली सुंदर गोंडस मुलं ज्यांना नाहीत त्यांनी होणाऱ्या मुलांसाठी लिहायचंय. व्हिज्युअलाइज करायचंय तुम्हाला जे पाहिजे ते त्यांच्यामध्ये गुण पाहिजे त्यांच्यासाठी ते लिहायचंय. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत की आपला घरातील कामवाली बाई प्रत्येकाने लिहून घेतले ना की आपण कुणाला रोज फॉरगिव्ह करत आहोत, कुणाला साठी स्वतःला फॉरगिव्ह करत आहोत. कामवाली बाई आहे मग धुणं भांडी करणारी वेगळी, स्वयंपाक करणारी वेगळी असू शकते, अं, माळीकाम करणारे, त्याच्यानंतर आपल्या शेतातील लेबर, मजूर कामगार, सालानी ठेवलेले कामगार, डेली आपण आणतो ते कामगार, त्याच्यानंतर आपली स्वतःची जर कंपनी असेल किंवा आपण जिथे काम करत असू तेथे ठेवलेले कामगार, वर्किंग प्लेस मधले, तिथले सफाई कामगार, तिथले आपल्या हाताखाली काम करणारे हे कामगार, त्याच्यानंतर आपला लॅपटॉप देखील आपला कामगार आहे, आपला मित्र आहे. तो पण त्याच्यामध्ये घ्यायचा. आपली गाडी आपल्यासाठी काम करते ना, आपल्याला घेऊन जाते, घेऊन आणते. फोर व्हीलर तुम्ही स्वतः चालवत असाल तर तिला घ्यायचंय. आपला ड्रायव्हर, गाडीवरचा ड्रायव्हर,
त्यानंतर अजून कोण येईल? तुम्ही पण सांगा. एवढे सगळे कामगार आपण आज घेणार आहोत. आपले सिनियर्स पण घ्यायचे आहेत. आपण जर काम करत असेल तर आता समजा मी पोलीस आहे, तर माझ्या बरोबर काम करणारे खूप सारे आहेत. मग प्रत्येक व्यक्तीला रोज नवीन काम असतं. 50 लोक आहेत तर 50 व्यक्तींना रोज नवीन काम असतं. मग आज मला कम्प्युटरचं काम आहे तर उद्या मला वायरलेसचं काम असू शकतं. मग काल ज्यांनी वायरलेस काम केलंय त्यांच्यासाठी घ्यायचं. कारण त्यांनी जर ते मेंटेनन्स ठेवलं, मेंटेन काम केलं, तरच मला आजच्या दिवशी ते काम करताना स्मूथपणा किंवा चांगलं काम करता येईल. त्यांनी काहीतरी बिघाड करून ठेवला त्या लॅपटॉपमध्ये, पीसी मध्ये, वॉकी टॉकीमध्ये, तर मला आज होणारा त्रास जो आहे तो मी सगळ्या खालच्या व्यक्तीवर काढणार आहे. असं रिलेट करायचं आपण सर्वांनी एकमेकांना. म्हणजे आपले जे कामगार आहेत त्यांना. अ, आपली झूम, आपला मोबाईल हा आपल्यासाठी काम करतो. इलेक्ट्रिसिटी पण त्याच्यामध्ये घ्यायचंय. हीटर म्हणा, आपला सोलर, जे काय तुम्ही पाणी वगैरे तापवता, इलेक्ट्रिसिटी मार्फत तापवता, गॅस मार्फत तापवता, किंवा अजून चुली मार्फत, कोणी बंबा मार्फत पाणी तापवत असेल किंवा काय, सरपण, या सगळ्या गोष्टी आपण छोट्या छोट्या कशा कनेक्ट करून लिहिणार हे मी तुम्हाला सांगणार आहे. मग तुम्हाला ज्या रिलेट होतात त्या गोष्टी, तुमच्यासाठी जे लोक काम करतात, निर्जीव असो सजीव असो, त्यांच्यासाठी तुम्ही त्या गोष्टी अ, हे करायचे आहेत, क्लिअर करायचे आहेत किंवा त्यांच्याशी ते बोलताना लिहायचं आहे. कमीत कमी प्रत्येक एका रिलेशनसाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी येतात. वर्किंग वुमन तुम्ही जर नसाल तर काही लिमिटेड गोष्टी सोडल्या तर ह्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी येतात. तुम्ही फक्त, जर कोणी फक्त हाऊस वाईफ असाल आणि तुम्ही सगळी कामं करत असाल तरी सगळ्या गोष्टी स्वतःसाठी येतात. मग स्वतःसाठी काही गोष्टी रिलेट होतात. तुमच्या गावाकडे शेतकरी असेल, शेतात काम करणारा लेबर असेल, अं, समजा तुम्ही हाऊस वाईफ आहात, पण कधीतरी तुमच्याकडे काय कार्यक्रम असेल तर कुणी मदतीला आलं असेल स्वयंपाक करायला किंवा मदत करायला तुम्हाला. आता उन्हाळ्याच्या वेळेत पापड लाटायला कोणीतरी आलं असेल, कुरडई पापडी करायला कोणीतरी आलं असेल, त्यानंतर तुम्ही कोणाकडे तरी गेला असेल, तर या सगळ्या गोष्टी स्वतःला रिलेट करायच्या. सर्वात महत्वाचा आपला आरसा. स्वतःला प्रेम करण्यासाठी शिकवणारे आपलं प्रतिबिंब, आपला आरसा, हा आपण प्रथम जवळ घ्यायचा आहे. त्याच्याशी बोलायला प्रयत्न करायचा. हे बघा, आपण कधी कधी आपण सेशन तर जॉईन करतो, उठतो पण, पण कधी कधी आपल्याला रिझल्ट येत नाही इतरांसारखे, म्हणून आपण ते शेअर करत. मी म्हणते ज्यांना रिझल्ट येत नाही ते शेअर करत नाही. स्वतःला भावना व्यक्त होत नाही तो व्यक्ती शेअर करत नाही. मग अशा वेळी आपण कुठे चुकतो हे चेक करायचं. माझं काय चुकलं? मला जर खरंच लाईट बिंग व्हायचंय, मला पुढे जायचंय, तर मी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे? मी स्वतःला अलर्ट ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी मी कमीत कमी असे प्रोग्राम अटेंड करताना, ध्यान करताना उठून बसलं पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. आपण जर झोपून लेटून कार्यक्रम ऐकला तर आपण पुन्हा झोपेतच जाणार आहोत. भले थोडस सबकॉन्शियस माइंड जाग होईल, पण सगळंच काही आपल्या माइंड मध्ये जाणार नाही आणि मग सत्यात उतरायला हा तेवढाच उशीर होणार. म्हणून जर आपण हे शेवटचे 2 दिवस प्राधान्याने उठून फ्रेश होऊन कमीत कमी जे काही मेडिटेशन करतोय, जे काही ऐकतोय, हे ओपन माइंडेड आणि डोळे उघडे ठेवून ऐकला तर 100% नाही तरी 80, 85, 90% तरी तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट होणार आहे आणि तुम्ही त्याच्यातून
पूर्णपणे बाहेर पडणार आहात, असं मला नक्की तुम्हाला आवर्जून सांगायचं. तर आजचा आपला विषयाला आपण हात घालूया. आपण बोलत आहोत स्वतःला की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यावर प्रेम करायला शिकत आहे, मी स्वतःवर प्रेम करत आहे, मी माझ्या प्रत्येक एका बॉडी पार्टवर प्रेम करत आहे, मी माझ्या हार्टवर प्रेम करत आहे, मी माझ्या सोलवर प्रेम करत आहे. माझा सोल हा एक वेगळी जर्नी घेऊन आलाय. इथून मागं जे काही घडलं ते घडलं, पण मागच्या 2 वर्षात जे काही माझ्या लाईफमध्ये घडत आहे ते अमूल्य असं प्रत्येक घडत आहे. जर एक्झाम्पल निलिमा मॅडम बघा, जर आपण विहंगमला जोडलं केलं नसतं, मंगल मॅडमने आपल्यासाठी काम केलं नसतं, किंवा ऍज अ रिलेटेड व्यक्ती म्हणून आपल्यासाठी जे काही काम केलं ते केलं नसतं, तर तुम्ही गुरुजींना भेटायला गेला असतात का? तुम्ही ते 10 दिवस ध्यानाचे अनुभवले असते का? ते अमूल्य अमूल्य ज्ञान तुम्हाला गुरुजींमार्फत मिळालं असतं का? आपण त्या कार्यक्रमांना अटेंड झालो असतो का? ते साऊथ इंडियनचे मर्कबा यंत्र घेऊन आपल्याला ध्यान शिकवणारे जे काही गुरुजी होते, त्यांना आपण कनेक्ट झालो असतो का? ओंकार साधना करू शकलो असतो का? एवढा सुंदर आवाज त्या मॅडमचा, आपल्याला किती छान असं ओंकार साधना घेतात. खूप नथिंग अशी रक्कम 1 महिन्यासाठी, 299, खूप नथिंग. तरी अजून आपल्यातले बरेचसे लोक आपल्या ग्रुपला जॉईन तर भरपूर होतात, परंतु ते साधना करू शकत नाहीत. कधी कधी पैशाची अडचण येते, कधी कधी वेळेचं नियोजन बसत नाही, कधी कधी घरातले व्यक्ती करू देत नाही, आणि कधी कधी स्वतःची इच्छा नसते. मग या सगळ्या गोष्टी, निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात, आणि त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टींना तोंड द्यावं लागतं. बरोबर की नाही? मग या गोष्टी जेव्हा आपल्या मध्ये येऊ नये किंवा होऊ नये, हे सगळं काही सुमंगल व्हावं, मंगल व्हावं, असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा आपण दुसऱ्याला धन्यवाद द्यायचं. सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबका भला हो, वृक्षों का भला हो, पेड़ पौधों का भला हो, पंचतत्वों का धन्यवाद देना है, सबका भला हो बोलना है, छोट्या छोट्या किड्या मकोड्यांचा धन्यवाद बोलायचंय, पशु पक्ष्यांचा धन्यवाद बोलायचंय, आपल्या संपूर्ण ग्रुपला धन्यवाद द्यायचंय, आपल्या ग्रुप मधल्या प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद द्यायचा. त्याने एखादा मेसेज पाठवला, त्या मेसेजमुळे मला काहीतरी ज्ञान मिळालं म्हणून धन्यवाद द्यायचा. लॅपटॉपला धन्यवाद द्यायचा, कम्प्युटरला धन्यवाद द्यायचा, इंटरनेटला धन्यवाद द्यायचा. चुकून माकून आपली जर इंटरनेट सेवा बंद पडली किंवा काहीतरी घडलं, तर प्रथम माफी मागायची. मी काहीतरी चुकून बोलली, पण मला आता आठवत नाही, पण हे कम्प्युटर, हे लॅपटॉप, हे मोबाईल, प्लीज मला माफ कर. मोबाईल पडला तर किती पटकन बोलतो, अरे रे रे रे, कुणाकडून पडला असेल तर पटकन शिवी देतो, पटकन वाईट बोलतो, पटकन काहीतरी रिलेट बोलतो. कळत नाही का, नीट धरणं येत नाही का, महाग आहे, असं आहे तसं आहे, भरपूर काही गोष्टी आपण बोलतो. मग त्यामुळे जो काही त्रास आपल्याला होतो, तो युनिव्हर्स कळत नकळत अबंडन्स नाही तेवढ्याच. जर मी एक गोष्ट निगेटिव्ह बोलली, तर मी तुम्हाला सांगितले 10 पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या डिलीट होतात. मी नवऱ्याविषयी एक पॉझिटिव्ह गोष्ट निगेटिव्ह बोलले, तर 10 कर्म, 10 पॉझिटिव्ह गोष्टी त्यांच्या मनात निगेटिव्ह ज्या होत्या पॉझिटिव्ह होत्या त्या निगेटिव्ह होणार. हे त्रिकलाबाधी सत्य आहे, हे एनर्जीची कमाल आहे. आपण जसं एखाद्या वास्तूमध्ये बसतो, वास्तूला दोष देतो, तर वास्तू काय म्हणते, तथास्तु. तसं प्रत्येक वस्तू सुद्धा आपल्याला तथास्तु म्हणत असते, किंवा प्रत्येक युनिव्हर्स, परमेश्वर, गणपती बाप्पा, जे काय असेल ते. ओके मनीषा, तुला मोबाईल नकोय ना? वाईट बोलते ना मोबाईल विषयी? ठीक आहे, घे, तुला मोबाईल अजून वाईट होणार, कारण एक शब्द आपण निगेटिव्ह बोलली. बरोबर की नाही? चुकून माझ्या लॅपटॉपला बोलली मी,
काहीतरी इंटरनेट विषयी बोलले, किंवा आता माझं रेकॉर्डिंग शेअर होत नाही, त्याच्यामुळे मी बोलली असेल, खूप वेळा बोलली असेल. काय लॅपटॉप आहे, सारखा चार्जिंग करावा लागतो, अं, सारखीच बॅटरी उतरते, आत्ताच घेतला मी, मुलीला बोलली असेल. नीट वापर, कशा पण साईड वापरते, किंवा माऊस नीट वापर, किती पटपट साईड ओपन करते, काय गुगल आहे पटकन ओपनच होत नाही, काय इंटरनेट आहे, काय वायफाय. मग लॅपटॉप वरून मी वायफाय बघेल. काय वायफाय यार, सारखंच कसं बंद पडतं. मग ज्याने रिचार्ज केला त्याला म्हणतो, अरे बोला ना त्याला, ज्या वायफाय वाल्याला, सारखं कसं बंद पडतं. हे सगळं निगेटिव्ह आहे, यात काय पॉझिटिव्ह आलं का? नाही. मग इलेक्ट्रिसिटी लाईटच गेली, सारखी लाईट जाते, गेली नाही लाईट. अरे पण आपण सेवा करून ठेवली ना उपलब्ध, आपल्याकडे इन्व्हर्टर आहे ना, मग इन्व्हर्टर होत आहे ना आपलं काम. गेली तर घेऊन झालं लाईट, इलेक्ट्रिसिटी. मग त्यांचे सगळे लेबर कोणी घालवली काय माहिती, आला असेल वायर मग काहीतरी करायला. काय उद्योग करतो काय माहित, पावसाळा सुरू होतोय किंवा काय, आपल्यासाठीच ते सेवा करतात ते, याचा काडी मात्र आपल्याला मनामध्ये विचार येत नाही. तुमच्यामध्ये मी पण आले. मग लेबर, कामवाली बाई, भांडीच नीट नाही धुतली, डागच दिसतोय, चुकून माफून एखादं राहिले बाबा, आणि उजेडात गेलो आपण, म्हणजे आपण तिकडं भांडे आहेत, आणि असं फिरताना आपल्याला पटकन ते धूळ दिसली, किंवा डाग दिसला, किंवा हाताचा पट्टा तसा दिसला, तर दुसऱ्या दिवशी झाली खरडपट्टी त्या बाईची, जी काय असेल ते. कसं काम केलंय, नीट पुसलंच नाही, भांडी नीट धुतली नाही, सुकूनच दिलं नाही, लगेच त्याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवलं, मग खराब होईल, पिठं खराब होतील. फ्रीज मध्ये पण तसंच, गरम गरम दूध आपण चुकून माकून तरी फ्रीज मध्ये ठेवलं, आणि दुसऱ्या दिवशी आपण, आपल्याला कळलं की 10 मिनिटांनी गेलो, आपल्याला कळलं अरे दूध तर अजून गरमच आहे. तर परत आपण बोलणार लेबरला, लेबर जाऊ द्या, घरातल्या मुलांना नाही बोलतो. घरात मग ज्यांनी दूध ठेवला असेल, कळत नाही का, थंड होऊ द्यायचं ना, मग ठेवायचं ना. फ्रीज येतो, फ्रीजलाही बोलतो आपण, बंद पडला, पाणी उन्हाळ्यात थंड नाही झालं, फ्रीज नाही झालं, बोलतो की नाही? कोण कोण बोलतं, आठवतंय का तुम्हाला? किंवा तुम्ही सर्वजण खूप जीव लावतही असाल त्या लेबरला, मेडला. माझ्या शेतावरचे जे लेबर आहेत, मी माझंच उदाहरण देते. माझ्या शेतावर कायमस्वरूपी एक कुटुंब होतं, आणि एक मुलगा आहे. म्हणजे माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली, तर तो मुलगा जवळजवळ 16-17 वर्षापासून असेल. संतोष नाव आहे त्याचं. मग तो कधी आला, आता शेतावर जे लेबर आहेत काम करणारे, ठक्कर समाजाचे आहेत, ते कोणत्या समाजाला नाव नाही ठेवत हा. तो मुलगा, तो जो आहे ना, तर मग तो, ती लोक काम कसं करतात, कधी कधी आपल्याला मेड पण आठवतो, मशेरी पूर्ण भरायची आणि मग कामाला लागायचं, तेव्हा त्यांना एनर्जी येते. तसं तो लगेच गुटख्याची पुडी फोडली, टिंग टिंग केलं, खाल्लं, त्याचं काम सुरू. पण त्याला किती पैसा जातो, त्याने किती शारीरिक इजा होतात, कधी कधी तो ड्रिंक पण करायचा. पण तो पोलीस आहे म्हणून मला असं वाटतं बरं का, मला सगळेजण घाबरतात. पण मी शेतावर गेले का तो नाही दिसणार, नाही कधी खाताना किंवा काय, असं थुकणारा सुद्धा दिसणार नाही. अं, किंवा कुठेही जरी आजूबाजूला मी असेल, कुठं कागद वगैरे असेल, तरी तो उचलून असं कचऱ्याच्या ठिकाणी टाकणार, हे दिसतं, पण खाताना वगैरे दिसत नाही, किंवा कुणाला उलटे फिरून बोलताना दिसत नाही. मग मिस्टरांशी त्याचं नेहमी असं होत असतं. मग मिस्टर म्हणतात, त्याने जरी उलट शब्द, हे टेन्शन मध्ये असेल, त्याने जरी उलट शब्द बोलला एखादा, की बाबा आता समजा केळी आहेत,
केळीतले कापायचे, म्हणजे छोटी छोटी येणारे केळीचे आपण म्हणतो ना गणपतीच्या वेळेस वगैरे ते छोटे छोटे कंद असतात, खुट केळीचे खुंट कापायला सांगितले त्याला. आणि त्यांनीच सांगितलेलं मला उदाहरण मी तुम्हाला सांगते. त्याला केळीचे खुंट कापायला सांगितले आणि शिल्लक होते कापायचे, आणि जे नवीन होते ते नव्हते कापायचे, हे त्याला माहित होतं. तोही 8 दिवस बाजरी कापायला गेला होता त्या गणगणित असेल. त्यांनी त्याला विचारलं, झाले का बाजरी काप? कुठं झाली अजून? अजून 8 दिवस लागतील कापायला. हे थोडेसे अलर्ट झाले, काहीतरी झालंय बरं का. मग ओके ओके ओके, ठीक आहे, 1-2 दिवस काम कर, परत जा हवं तर, असं ते नॉर्मली बोलतो. पुढच्या कामाला सुरुवात झाली. त्यांनी त्याला सांगितलं, तू हे पिल कापायचं काम कर. तिथे गेलं आणि त्याचा फोन आला, सगळेच कापायचे राहिलेत की, कुठं काय कापलेत? हे म्हटलं, नाही अरे, 8 दिवसात हे मोठे झालेत, जे जुने कापायचे बाकी आहेत ते तिकडे आहेत. एवढं म्हणले आणि लगेच हे स्वतःच बोलले, ठीक आहे ठीक आहे, चल राहू दे ते काम, तू ये इकडे ये इकडे. म्हणजे राग आला यांना, त्याला माहित नाही, त्याला आठवलं नाही म्हणून त्याने विचारलं. पण राग कोणाला आला? आपल्याला. रिॲक्ट कोण झालं? आपण. काम कोणाचं राहिलं? आपलं. पण मनोमन दोष कोणाला दिला? समोरच्याला. असं आपल्या बाबतीत होतं का? रिलेट करायचे. मग कामवाली बाई स्वयंपाक करताना तिला सांगितलं मेथीची भाजी किंवा पातळ मेथीची भाजी बनव. त्याला काय म्हणतो आपण? मेथवणी. समजा तिला सांगितलं आणि आपली बनवण्याची पद्धत असेल की बाबा शेंगदाणे बारीक आहे, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं, थोडासा ओवा, आणि हिरवी मिरची हे सगळं एकत्र करून थोडंसं आलं एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून आपण ते तेलामध्ये जिरीची फोडणी देऊन परतवतो. मग मेथीची भाजी टाकतो आणि मग पाणी टाकतो. अशी जर आपली पद्धत असली, एक्झाम्पल सांगते हा. मी माझी पद्धत सांगून दिली तुम्हाला. तिने जर वेगळ्या पद्धतीने बनवलं, तिने आधी अं, लसूण ठेचला टाकला, शेंगदाणे ओबडधोबडच वाढले ते टाकले, किंवा त्या शेंगदाण्यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण कालवलं, किंवा मेथीची भाजी थोडीशी धुतली आणि पाण्यासहितच एकत्र टाकली, मग तिची चव बदलणार ना. असंच उदाहरण तयार केलंय, सांगते. तिने असंच तयार केलं आणि मग त्याची चव बदलते. मग जी पूर्णपणे जो इमॅजिन करा, जी मेथीची भाजी एकदम हिरवा पांढरा कलर आलेली आणि मस्त पैकी त्याची भाजी दिसते, त्याच्यावर थोडीशी तरी पण दिसते आणि खाताना टेस्टी लागते, अशी नाही झाली तर आपण तिला बोलणार, काय भाजी बनवली, हिंग नाही टाकला का? मसाला वाटून नाही टाकला का? जिरे नाही टाकली का? काहीतरी कमी झालं, मीठ जरा जास्तच झालं, असं जरी बोललो तरी आपण आपल्यासाठी ओढून घेतल्या त्या गोष्टी समोरच्याला बोलू. मग तो कोणी असो, मेड असो, शेतातलं काम करणारा लेबर असो, माळे काम करणार असो, कसं झाडं कापले, कशी फ्लावरिंग केलंय, पाणीच नाही घातलं. मला ऑफिसमध्ये गेल्यानंतर गेटवरच कमानच आहे आणि गेट आहे पोलीस स्टेशन, गेल्या गेल्या माझं लक्ष झाडांकडे जात. आम्ही दरवर्षी झाडं लावतो, नवीन नवीन प्रत्येक जण पोलीस स्टेशन कुंड्यांमध्ये का होईना, जमिनीत का होईना लावतो. मग आम्ही जी झाडं लावलेली आहेत 2 वर्षापूर्वी, मोगऱ्याची, गुलाबाची, शोची, जाईजुईची, अशी बरीच. एखादं झाड सुकलं एखाद दिवशी की मी बोलते लगेच, कारण ते काम माझ्याकडे आहे. आमचे जे पोलीस स्टेशनच्या काकू आहेत ना, अं, आम्ही त्यांना मावशी म्हणतो, आणि त्यांची सून पण आहे, अं, अंशदायी कामगार आहेत, सफाई कामगार. मग ते सगळी कामं करतात, झाडून घेणार, साहेबांच्या रूम मध्ये सगळ्याच रूम पुसून घेणार. माझ्या रूम मध्ये सगळा मुद्दे मला आहे. पैसे पण वगैरे पण असतात, दागिने वगैरे, म्हणून माझ्या रूम मध्ये कोणी येत नाही. मग मला माझं मीच झाडून घेते. मग कधीतरी मी असताना त्या जर आल्या तर त्या घेतात झाडून, पण त्या नसतील तेव्हा मग झाडांना फुलं आलीत पण पाणी नाही मारलेलं दिसलं, अर्धवटच पाणी मारलेलं दिसलं निम्म्याच झाडांपुरतं किंवा काय, मग कधी कधी बायका काय करतात, आपल्या घरात फरशी वगैरे पुसली किंवा भांडी वगैरे घासलेली पण पाणी झाडांना नेऊन घालतात. मग मावशी तेच करतात,
पाणी नाही आलं तर ते लिक्विड टाकलेलं पाणी झाडांना घालतात. मग झाडं सुकतात आपली. आपण ते विषाणू जीवाणू मारण्यासाठी आपण ते औषधं टाकतो, मीठ टाकतो आणि तेच पाणी जर झाडांना टाकलं तर झाडांची मुळं काय होणार? झाडं ही सजीव आहेत. आपण म्हणलं तर आपले मित्र आहेत. मी रोज झाडांना म्हणजे पोलीस स्टेशनच्या 2 झाडं लावलेली 2012-13 आमच्या एका साहेबांनी. तेव्हाही मी त्याच पोलीस स्टेशनला होते. तर ती झाडं खूप उंच झाली आणि त्याला असं घुंगरुलं घुंगरुलं हे आले, फळं आले. वेनन टाईप शोची झाड आहेत. आणि मग त्याचा रोज कचरा पडत असतो. मग त्या लेबर चिडचिड करत असतात. हे रोजच पडते मॅडम, दिवसभर सारखंच पडते मॅडम. मग मी रोज 2 टाइम येऊ का? आणि मग ह्या बऱ्याच अशा काही गोष्टी घडत असतात. मग मी बोलते फोन करून, मावशी आज पाणी नाही मारलं का? पाणी नव्हतं आलं का? पाणी येतपर्यंत का नाही थांबल्या? पाणी मारत जायचं. आता उन्हाळा आहे, धूळ खूप येते आतमध्ये. खिडक्यांमधून पण धूळ येते. माझ्या रूम मध्ये पण खूप धूळ येते. मग मला सगळं हे करावं लागतं. पाण्याच्या बॉटल रिकाम्या. पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशन मध्ये किती लोक येतात दिवसाची? खूप सारी. कमीत कमी 200-300 लोक रोज येतात जातात. कमीत कमी आहे. जास्तीत जास्त 500-1000 लोक येतातच. आणि चुकून जरी एखादा आला आमदार खासदार एखादा लीडर त्याच्या मागायला लावायचा मग तर खूप येतो. मग पाण्यापासून विचारपूस होते. पाणी नाही का? पोलीस स्टेशनला पाणी नाही का? साफसफाई होत नाही का? चुकून आता काल का परवाच्या दिवशी एक सरपंच आला होता आणि खूप झाडे आहेत पोलीस स्टेशन जुन्या काळातले 1883 सालचे पोलीस स्टेशन आहे. मग झाडही आमच्या पोलीस स्टेशनच्या काळात तेवढी आहेत. मग खूप पक्षी असतात झाडांवर. मोठवागळ तर पूर्वी खूप असायची. बरीचशी झाडं तोडली तहसीलच्या समोरची म्हणून ते कचरा वगैरे येत नाही. पण बाकीची झाडं आहेत मग पानं पडतो आणि वाळल्यानंतर त्याचे देठ पडतो. आता मागच्या महिन्यापासून ते नाही का पालवी फुटायला लागली सगळ्या झाडांना. मग जुनं काय ते पडून जातं आणि नवीन काय ते यायला सुरुवात होते. मग त्याच्या फांद्या तुटून जातात, पडतात. आणि नेमकं का मी तिथून गेले, मी जाऊन येईपर्यंत ते फांदी पडली आणि तेवढ्यात तो सरपंच त्याच्या परत माणसं घेऊन आला. त्यांनी ते उचललं आणि त्या गाडीच तो पोलीस स्टेशन मध्ये घुसले ठाणे अंमलदार कक्षात. आणि नंतर काय म्हणले, कोणतरी म्हणलं आपण ती गाडी बाहेर टाका. त्यांनी तिथूनच समोर टाकली बाहेर. समोरच्या जे मोकळं पटांगण तिथं उभं राहायला जागा आहे पोलीस स्टेशन मध्ये तिथे टाकली. आणि मी हे पाहिलं सगळं. म्हणून मग त्याला बोलले मी, काय माणूस आहे सरपंच असून गाडी तर उचलली पण त्याला बाहेर नेऊन नाही टाकता आलं. मग ज्या काही गोष्टी माझ्यासाठी ओढून गेल्या, चला म्हणलं जाऊ द्या, चला सोडून द्या सोडून द्या सोडून द्या. बाहेर